मित्रहो, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। परीक्षेत यावर दरवर्षी प्रश्न असतो, परंतु ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस अवघड आहे हे समजून मुलं हा प्रश्न सोडून देतात व व्हॉइसवरील खात्रीचा 1 मार्क गमावून बसतात। मित्रहो, ॲक्टिव्ह वाक्याची रचना, पॅसिव्ह वाक्याची रचना, पॅसिव्ह क्रियापदाची रचना जर तुम्ही समजून घेतलीत व बोर्ड परीक्षेमध्ये ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसवर कशा प्रकारचे प्रश्न येतात हे समजून घेतले तर ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसचा 1 मार्क तुम्हाला नक्की मिळेल आणि मी तुम्हाला यासाठीच मदत करणार आहे आणि हे करताना ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसचे सोपे नियम देणार आहे। पण यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। चला तर मग पाहूया ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस वाक्याची रचना आणि बोर्ड परीक्षेमध्ये ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसवर कशा प्रकारचे प्रश्न येतात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिळवे। मित्रहो, बोर्ड परीक्षेत ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करा असे सांगतील, त्यासाठी अशी सूचना असेल किंवा रीराइट द सेंटेन्स बिगिनिंग विथ अशा प्रकारची सूचना असेल आणि वाक्याची सुरुवात दिलेली असेल किंवा पॅसिव्हचे ॲक्टिव्ह करण्यासाठी देखील सांगतात आणि त्यासाठी सुद्धा रीराइट द सेंटेन्स बिगिनिंग विथ अशा प्रकारची सूचना असते। म्हणजे तुम्हाला ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करावे लागते किंवा पॅसिव्हचे ॲक्टिव्ह करावे लागते, त्यासाठी पॅसिव्ह करा किंवा ॲक्टिव्ह करा अशी सूचना देतील किंवा रीराइट द सेंटेन्स बिगिनिंग विथ अशा प्रकारची सूचना देखील देतील। अशी सूचना आली त्यावेळेस आपल्याला कळलं पाहिजे की हे वाक्य ॲक्टिव्ह करायचं आहे की पॅसिव्ह करायचं आहे। चला तर मग सर्वप्रथम आपण समजून घेऊया ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस कसे करायचे। पहा, एक ॲक्टिव्ह सेंटेन्स आपण इथे घेतलेला आहे, द टीचर हेल्प्ड रवी अशा प्रकारचे वाक्य आहे। मित्रो, ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना सर्वप्रथम त्या वाक्याचा कर्ता, क्रियापद व कर्म काढावं लागतं। जसं या ठिकाणी द टीचर हा या वाक्याचा कर्ता आहे, याला सब्जेक्ट म्हणूया आपण। हेल्प्ड हे या वाक्याचं वर्ब आहे आणि रवी हे या वाक्याचं ऑब्जेक्ट आहे। आता ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करत असताना ऑब्जेक्ट सुरुवातीला जातं, तर आपण पाहूया कशा प्रकारे पॅसिव्ह होतं। पहा, ऑब्जेक्ट आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे, रवी आपण सुरुवातीला घेतलेला आहे। त्यानंतर वाक्यात हेल्पिंग वर्ब असल्यास ते येतं, हेल्पिंग वर्ब नसल्यास या क्रियापदाच्या काळानुसार आपल्याला टू बीचं रूप घ्यावं लागतं। या ठिकाणी ईडी आलेला आहे म्हणून आपल्याला भूतकाळात असलेलं टू बीचं रूप घ्यावं लागेल। टू बीच्या रूपानंतर मुख्य क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V3 किंवा PP ज्याला आपण म्हणतो आपल्याला घ्यावे लागते। तर आपण पॅसिव्ह क्रियापदाची रचना अगोदर समजून घेऊया। पहा, या ठिकाणी पॅसिव्ह क्रियापदाची रचना दिलेली आहे। अगोदर टू बीचं रूप यामध्ये असतं आणि त्यानंतर पास्ट पार्टिसिपल असतं। मित्रो, ही रचना चांगली लक्षात ठेवा, कारण तुम्हाला वाक्य ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे हे कळण्यासाठी ही रचना अतिशय महत्त्वाची आहे। टू बीचं रूप प्लस PP किंवा पास्ट पार्टिसिपल असलं की ते वाक्य पॅसिव्ह असतं। आता आपण रवी इथे घेतलंय, आता आपल्याला टू बीचं रूप घ्यायचं आहे हेल्प्डनुसार, हे आहे भूतकाळात म्हणून रवीनुसार आपल्याला वाज किंवा वेअर घ्यावं लागेल। तर अगोदर आपण टू बीची रूपं पाहूया। पहा, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी, शॅल बी, बी, बिन, बिंग अशा प्रकारची टू बीची रूपं आहेत जी ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस वाक्यामध्ये येऊ शकतील। या ठिकाणी आपला सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून आपल्याला वाज घ्यावा लागतं, भूतकाळात आहे आणि सिंग्युलर आहे म्हणून या ठिकाणी आपण वाज घेणार आहोत। रवी वाज, त्यानंतर हेल्प्डचं V3 देखील हेल्प्ड असंच आहे म्हणून हे जशाच्या तसंच खाली येईल, रवी वॉज हेल्प्ड। त्यानंतर आपल्याला बाय घ्यावं लागतं, या ठिकाणी बाय घेऊया आपण आणि त्यानंतर या वाक्याचा सब्जेक्ट द टीचर। पहा, या ठिकाणी आपण सब्जेक्ट घेतलेला आहे द टीचर। तर रवी वॉज हेल्प्ड बाय द टीचर असं आपलं पॅसिव्ह सेंटेन्स झालेलं आहे आणि पॅसिव्ह वाक्याचा हा नियम, हा रूल चांगला लक्षात ठेवा। ऑब्जेक्ट प्लस टू बीचं रूप प्लस PP मेन व्हर्बचं प्लस बाय प्लस यस हा नियम चांगला लक्षात ठेवा, वहीमध्ये हा नियम लिहून ठेवा। चला आता आणखी एक वाक्य आपण पाहूयात, द टीचर हेल्प्ड रवी। मित्रो, तेच वाक्य आपण पुन्हा घेतलंय परंतु या ठिकाणी सूचना मात्र वेगळी आहे। पहा, रीराइट द सेंटेन्स बिगिनिंग विथ रवी। पहा, आता तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसच करायचं आहे पण सूचना वेगळी आहे। रवीने सुरुवात करून वाक्य पुन्हा लिहा असं म्हटलेलं आहे, याचाच अर्थ आहे पॅसिव्ह करा। तर ह्या सूचनेचा अर्थ तुम्हाला चांगला कळला पाहिजे। चला आता हे वाक्य करूया आपण। रवी सुरुवातीला घेतले आपण, त्यानंतर वॉज, त्यानंतर हेल्प्ड आणि त्यानंतर बाय
द टीचर, म्हणजे सुरुवातीच्या वाक्याप्रमाणेच हे वाक्य झालेलं आहे. काहीच नाही, फक्त सूचना बदललेली आहे. ॲक्टिव्हचं पॅसिव्ह या ठिकाणी आपण केलेलं आहे. मित्रो, या ठिकाणी सोडवलेलं वाक्य तुम्हाला चांगलं समजलं असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. चला आता परीक्षेमधील वाक्य आपण सोडवूयात. पहा, या ठिकाणी आपण वाक्य घेतलंय, टाटा ग्रुप लॉन्च्ड द पॅसेंजर कार टाटा इंडिका. याचा SVO अगोदर आपण काढूयात. टाटा ग्रुप हा या वाक्याचा सब्जेक्ट आहे. लॉन्च्ड हे या वाक्याचं वर्ब आहे. द पॅसेंजर कार टाटा इंडिका हे आहे या वाक्याचं ऑब्जेक्ट. याचं पॅसिव्ह करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यावं लागतं. अगोदर आपण याची सूचना पाहूया. रीराईट इट बिगिनिंग विथ द पॅसेंजर कार टाटा इंडिका. त्यांनीच ऑब्जेक्ट या ठिकाणी सुरुवातीला दिलेला आहे. द पॅसेंजर कार टाटा इंडिका, द पॅसेंजर कार टाटा इंडिका याने सुरुवात करून वाक्य लिहा असं सांगितलेलं आहे. म्हणजे ऑब्जेक्ट त्यांनीच सुरुवातीला या ठिकाणी घेऊन दिलेलं आहे. चला तर मग हे ऑब्जेक्ट पुन्हा एकदा आपण सुरुवातीला घेऊयात. द पॅसेंजर कार टाटा इंडिका, यानंतर क्रियापद भूतकाळात आहे म्हणून टू बीचं रूप भूतकाळामध्ये असलेलं आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. आता टू बीचं रूप घेण्यापूर्वी आपण पॅसिव्ह क्रियापदाची रचना अगोदर समजून घेऊयात. पहा, पॅसिव्ह क्रियापदामध्ये टू बीचं रूप असतं आणि त्यानंतर पास्ट पार्टिसिपल असतं. आता टू बीचं रूप या क्रियापदाच्या काळानुसार आपल्याला घ्यावं लागेल. भूतकाळ आहे म्हणून वाज किंवा वेअर येईल. या ठिकाणी सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून वाज येईल. द पॅसेंजर कार टाटा इंडिका वाज. त्यानंतर लॉन्च्ड हे V3 देखील आहे. लॉन्च्ड म्हणून हे जशाच्या तसं येईल. द पॅसेंजर कार टाटा इंडिका वॉज लॉन्च्ड, त्यानंतर बाय येईल आणि त्यानंतर टाटा ग्रुप हा सब्जेक्ट येईल. बाय टाटा ग्रुप. अशा प्रकारे हे वाक्य झालेलं आहे. चला आणखी एक वाक्य पाहूया. द जंगल हॅड टेकन अ टोल ऑन हिम. मित्रो, पहा, हे नेमक्याच झालेल्या परीक्षेमधलं वाक्य आहे. जून 2025च्या परीक्षेमधलं. मागचं वाक्यसुद्धा मित्रो फेब्रुवारी 2022 या परीक्षेमधलं आहे. दोन्ही वाक्य परीक्षेमधली आहेत म्हणून या वाक्यांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता याच्यासाठी कोणती सूचना आहे? आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द अबव्ह. आता आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस याचा फक्त ओळखायचा आहे. मित्रो, परीक्षेमध्ये जवळपास प्रत्येक वेळी ऑप्शन्स दिलेले असतात. आपल्याला फक्त योग्य ऑप्शन, योग्य पर्याय ओळखून तो लिहायचा आहे. परंतु तत्पूर्वी आपण हे वाक्य सोडवूया. चला सर्वप्रथम या वाक्याचा SVO काढूया. द जंगल हा या वाक्याचा सब्जेक्ट आहे. हॅड हे हेल्पिंग वर्ब आहे. आतापर्यंत हेल्पिंग वर्ब आलं नव्हतं. टेकन हे मेन वर्ब आहे. MV आपण याला लिहूया. अ टोल ऑन हिम हे आहे ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टने आपल्याला वाक्य सुरू करावं लागेल, आहे की नाही? पहा, या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस घेतलेला आहे. सुरुवातीला ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी घेणार आहोत. यानंतर हेल्पिंग वर्ब जशाच्या तसं येत असतं म्हणून या ठिकाणी हेल्पिंग वर्ब येईल हॅड. मित्रो, यानंतर टू बीचं रूप येईल आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल येईल. तत्पूर्वी आपण पॅसिव्ह क्रियापदाची रचना समजून घेऊया. पहा, टू बीचं रूप प्लस पास्ट पार्टिसिपल. या ठिकाणी आपण टू बीचं रूप प्लस पास्ट पार्टिसिपल घेणार आहोत. तर आता या ठिकाणी हॅड आलेलं आहे म्हणजे परफेक्ट टेन्समध्ये हे वाक्य आहे म्हणून हे मुख्य क्रियापद परफेक्ट टेन्समध्ये आहे. म्हणून इथे टू बीचं कोणतं रूप येईल? ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी, शॅल बी, बिन हे टू बीचं परफेक्ट टेन्समधील रूप आहे. म्हणून या वाक्यामध्ये इथे बिन येईल हे लक्षात ठेवा. हॅड बिन. त्यानंतर हे टेकन हे V3 देखील आहे म्हणून हॅड बिन टेकन. त्यानंतर बाय येईल आणि त्यानंतर द जंगल हा सब्जेक्ट येईल. पहा, अशा प्रकारे अ टोल ऑन हिम हॅड बीन टेकन बाय द जंगल. अशा प्रकारे हे आपण परीक्षेमधील वाक्य पॅसिव्ह केलेलं आहे. चला आता यासाठी आलेले ऑप्शन्स अगोदर आपण पाहूयात. पहा, अ टोल ऑन हिम हॅड बीन टेकन कोणत्या वाक्यामध्ये आहे? अ टोल ऑन हिम हॅज बीन टेकन. इथे हॅज बीन आलेलं आहे. इथे हॅड टेकन आलेलं आहे. हॅड बीन टेकन आलेलं आहे बाय द जंगल. म्हणजे हे आपलं उत्तर आहे. इथे वॉज बिंग टेकन आलेलं आहे. टेन्स योग्य पद्धतीने पहा. मित्रो, या ठिकाणी आपण नमुन्यादाखल 2-3च वाक्य घेतलेली आहेत. परंतु ॲक्टिव्ह व्हॉइस कसा असतो, ॲक्टिव्ह व्हॉइसचा अर्थ,
ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कोणता काळ कशा प्रकारे बदलतो याचा सविस्तर अभ्यास या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल। या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा आपल्या चॅनलवरील क्लास 12 इंग्लिश आणि मराठी नावाच्या सेक्शनमध्ये देखील तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल। मित्रहो, आता तुमच्यासाठी एक वाक्य दिलेलं आहे, द शॉपकीपर सोल्ड गुड्स चेंज इट इनटू पॅसिव्ह व्हॉईस। तुम्हाला हे वाक्य आता पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करायचं आहे। तर याचा SVO काढा। द शॉपकीपर हा याचा S आहे, सोल्ड हे V आहे, गुड्स हे ऑब्जेक्ट आहे आणि या नियमानुसार हे वाक्य करा। हे वाक्य तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या वाक्याचं उत्तर मिळून जाणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला आता पॅसिव्हचे ॲक्टिव्ह कसे करायचे हे आपण पाहूयात। पहा, या ठिकाणी आपण पॅसिव्ह सेंटेन्स घेतलेला आहे, रवी वॉज हेल्प्ड बाय द टीचर आणि यासाठी सूचना काय आहे, चेंज इट इनटू ॲक्टिव्ह व्हॉईस। आपल्याला त्याचं काय करायचं आहे, ॲक्टिव्ह व्हॉईस करायचं आहे। तर पॅसिव्ह व्हॉईस करत असताना आपण काय काय केलं होतं, आपण बाय घेतलं होतं, हे बाय काढून टाकूयात आणि मुख्य वाक्याचा जो सब्जेक्ट होता तो शेवटी घेतला होता, म्हणजे हे जे ऑब्जेक्ट आहे या ठिकाणचं हा ॲक्च्युली मूळ वाक्याचा सब्जेक्ट आहे, हा सुरुवातीला यायला पाहिजे। परंतु तत्पूर्वी आपण पॅसिव्ह क्रियापदाची रचना पाहूया। पहा, त्यामध्ये टू बीचं रूप असतं आणि मुख्य क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल असतं। तर या वाक्यात आपण टू बीचं रूप घेतलेलं आहे, म्हणजे हे टू बीचं रूप आपल्याला काढून टाकावं लागेल आणि याचा काळ म्हणजे हा भूतकाळ आहे तो याच्यात टाकावा लागेल। तर ऑलरेडी याला ED लागलेला आहे, म्हणजे याच्यात ऑलरेडी भूतकाळ आहे, म्हणजे हेल्प्ड हे जशाला तसंच राहील, परंतु वाज मात्र निघून जाईल, बाय निघून जाईल, बाकी काहीच फरक पडणार नाही। हा सब्जेक्ट सुरुवातीला येईल, द टीचर सुरुवातीला येईल, त्यानंतर हेल्प्ड येईल आणि त्यानंतर रवी येईल। पहा किती सोपं वाक्य आहे, द टीचर हेल्प्ड रवी। तर मित्र हो, पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करण्यासाठी अनेक प्रकारची वाक्य येतात। या व्हिडिओमध्ये पॅसिव्हचं ॲक्टिव्ह कसं करायचं हे सविस्तर समजावून सांगितलेलं आहे। हा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून पाहू शकता। चला आता तुमच्यासाठी पुन्हा एक वाक्य आहे, स्टुडंट्स वेअर हेल्प्ड बाय द टीचर चेंज इट इनटू ॲक्टिव्ह व्हॉईस। याचं तुम्हाला ॲक्टिव्ह करायचं आहे। याच्यातलं बाय निघून जाईल, याच्यातलं वेअर निघून जाईल, वेळचा टेन्स याच्यात येईल आणि या शब्दांच्या जागांची आदलाबदल होते हे लक्षात ठेवा। याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या उत्तरांसोबत टॅली करून देखील पहा। चला, परीक्षेमध्ये पॅसिव्ह व्हॉईसवर आलेलं वाक्य आपण पाहत आहोत। फेब्रुवारी 2024ला आलेलं वाक्य आहे, इट हॅज बीन ट्राईड अगेन अँड अगेन। अशा प्रकारचं हे वाक्य आहे। तर आपल्याला मित्र पहा, खरं पाहिलं तर पॅसिव्ह आहे की ॲक्टिव्ह आहे हेच आपल्याला कळत नाही, पण त्याच्यासाठी कोणती कसोटी आहे, टू बीचं रूप आहे का पाहायचं। पहा, या ठिकाणी बीन हे टू बीचं रूप आहे आणि त्यानंतर V3 आहे, म्हणजे टू बी आणि V3 असलं की वाक्य पॅसिव्ह असतं, म्हणजे हे वाक्य पॅसिव्ह आहे। आता याचं आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉईस ऑफ द अबाव सेंटेन्स। आपल्याला ॲक्टिव्ह करायचं आहे। ॲक्च्युली परीक्षेमध्ये पर्याय दिलेले असतात, ते पर्याय देखील येतील, परंतु त्याच्या अगोदर आपण याचं ॲक्टिव्ह करूया। मित्र, ॲक्टिव्ह वाक्य करण्यासाठी आपल्याला बाय आणि त्यानंतरचा करता लागतो। तर आपण या ठिकाणी जेव्हा करता दिलेला नाही त्यावेळी अशा प्रकारे बाय देम वगैरे असा करता घेऊ शकतो। म्हणून आता हे वाक्य आपल्याला काय होईल, देमने सुरू करता येईल। बाय आपण समजण्यासाठी घेतले, मग पुन्हा हे बाय आपल्याला काढून टाकायचं आहे, म्हणजे देने आपलं वाक्य सुरू होईल। तर तत्पूर्वी आपण काय करूया, पॅसिव्ह क्रियापदाची रचना पाहूया। टू बीचे रूप आणि पास्ट पार्टिसिपल। म्हणून टू बीचं रूप कोणतं आहे, बिन आहे, हे बिन निघून जाईल आणि त्याचा काळ ट्राईडमध्ये येईल। ट्राईडमध्ये काळ आल्याने काही फरक पडत नाही, ऑलरेडी हे V3 मध्ये आहे। हेल्पिंग वर्ब मात्र जशाच्या तसं राहतं। तर आपल्याला सुरुवातीला दे घ्यायचं आहे ॲक्टिव्ह करत असताना। पहा, दे, त्यानंतर हे हॅज हे हेल्पिंग वर्ब आहे, जशाच्या तसं खाली येतं असं आपण जरी म्हणत असलो मित्रो, तरी या देनुसार त्यामध्ये थोडा बदल होईल, दे हॅव होईल त्याचं। त्यानंतर ट्राईड जशाच्या तसं येईल, त्यानंतर मूळ वाक्याचा जो ऑब्जेक्ट आहे तो या ठिकाणी येईल, दे हॅव ट्राईड इट आणि त्यानंतर हा अधिक जोडलेला भाग, अगेन अँड अगेन, दे हॅव ट्राईड इट अगेन अँड अगेन। अशा प्रकारे हे वाक्य झालेलं आहे। चला आता आपण पर्याय पाहूया। दे हॅड ट्राईड, या ठिकाणी विनाकारण हॅड केलेलं आहे, या ठिकाणी हॅज आहे। पहा, कदाचित हे उत्तर होईल आपलं, इथे हेल्पिंग वर्ब नाही आणि या ठिकाणी हॅव ट्राईड। पहा, आपल्याला काय लागतंय, हॅव ट्राईड पाहिजे,
दे हॅव ट्राईड इट अगेन अँड अगेन, म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे? डी हे आपलं उत्तर आहे. तर मित्रो, आपण या ठिकाणी पॅसिव्हचा ॲक्टिव्ह करा या सूचनेनुसार हे वाक्य केले, परंतु कधी कधी पॅसिव्हचा ॲक्टिव्ह करताना सुद्धा रीराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ दे अशा प्रकारची सूचना येते. म्हणजे या वाक्याचा सब्जेक्ट सुरुवातीला घेतलेला असतो त्यांनी आणि हा सुरुवातीला घेऊन पुन्हा एकदा वाक्य लिहा असं सांगितलेलं असतं, त्यावेळी आपल्याला हे ॲक्टिव्ह वाक्य करावं लागतं. तर अशाच प्रकारे ते वाक्य होईल. म्हणून कन्फ्यूज होऊ नका. अशा प्रकारची सूचना असली तरी देखील आपल्याला त्याचं ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह करायचं आहे. पॅसिव्ह दिलेला असेल तर ॲक्टिव्ह करावं लागेल आणि ॲक्टिव्ह दिलेला असेल तर पॅसिव्ह करावं लागेल. मित्रो, आपल्या चॅनलवर 12वी इंग्लिश आणि मराठीचा संपूर्ण अभ्यास दिलेला आहे, म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूची बेल देखील दाबा. चला आता तुम्हाला सोडवायला दिलेल्या ॲक्टिव्हिटीची उत्तरे पाहूयात. पहा मित्रो, हे 2 वाक्य तुम्हाला सोडवायला दिलेली होती. पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करा, हे वाक्य सोडवा आणि तुमची किती वाक्य बरोबर आली हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. लगेच तुम्हाला याची उत्तरे मी देतोय. पहा, या ठिकाणी उत्तरे दिलेली आहेत. तुमची उत्तरे याच्यासोबत टॅली करून पहा. मित्रो, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला एक लाईक करा आणि 12वी इंग्लिश आणि मराठीचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी एक व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि मित्रो, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसवर परीक्षेमध्ये आलेली वाक्य सोडवलेल्या या ठिकाणी दिलेला हा व्हिडिओ अवश्य पहा. हा चालू व्हिडिओ संपल्यानंतर हा व्हिडिओ आपोआप सुरू होईल, तो व्हिडिओ अवश्य पहा. भेटूया ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसवर परीक्षेमध्ये आलेली वाक्य सोडवलेल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.